गुड गुड इवनिंग इवनिंग सर. सर. Good evening, sir. Okay, good evening to all. I think I Good might evening, be sir. audible. Good evening, good evening. Yes, sir. Yeah. ठीक आहे, तर आजच्या लेक्चर आपण सुरुवात करूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे दुय्यम स्वरूपाचे कायदे आहेत की ज्यावरती 2-2, 4-4 प्रश्न विचारले जातात, अशा काही कायद्यांच्या संदर्भामध्ये आज आपण नटशेलमध्ये बघणार आहोत, की ज्यामध्ये इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट असेल, स्पेसिफिक परफॉर्मन्स असेल, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी असेल किंवा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट असेल. तर हे जे काही कायदे आहेत यांच्यावरती एक दृष्टिक्षेप टाकण्याचा प्रयत्न आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर हा जो काही इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट जो आहे यावरती साधारणतः 2 किंवा 4 प्रश्न विचारले जातात आणि मागील काही प्रश्नपत्रिका चाळल्यानंतर त्यांचं प्रमाण काही ठिकाणी 4, काही ठिकाणी 2 अशा पद्धतीचे प्रश्न यावरती विचारलेले आपल्याला बघायला मिळतात. पण आताचा जो सिलेबस दिला गेला तर त्यामध्ये स्पेसिफिक प्रश्नांची संख्या ही दिलेली आहे. तर त्या अनुषंगाने अपेक्षित आहे की त्या दिलेल्या प्रश्नांच्या संख्येनुसार तेवढे प्रश्न त्या त्या विषयावरती जे आहे ते विचारले जातील. तर सुरुवातीला आपण इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट जो आहे त्या संदर्भामध्ये थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर त्याचे जे काही फीचर्स वगैरे जे आहेत त्यांना जास्तीचं महत्त्व न देता आपण पुढे जाऊया की हा इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट जो आहे तर त्याचं स्ट्रक्चर नेमकं काय आहे आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या बाबींच्या संदर्भामध्ये चर्चा केलेली आपल्याला बघायला मिळते. तर सुरुवातीला जेव्हा इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट अस्तित्वात आला तर त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टच्या संदर्भात सर्वसाधारण जे काही तत्व आहेत त्यांचा समावेश होता. सेल्स ऑफ गुड्स ऍक्ट हा सुद्धा त्यामध्ये समाविष्ट होता. पार्टनरशिप असेल, हे जे काही कायदे आहेत तर हे कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचा सुरुवातीला 1872ला तो भाग होता. पण नंतर याच्यामध्ये जी काही अमेंडमेंट करण्यात आली तर त्या अमेंडमेंटनुसार इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मधून सेल्स ऑफ गुड्स ऍक्ट हा सेपरेट करण्यात आला. इंडियन पार्टनरशिप ऍक्ट हा सुद्धा वेगळा केला गेला आणि मग नव्या स्वरूपामध्ये जो इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट या बाकीच्या गोष्टी वगळल्यानंतर आणि काही सेक्शन्स रिपील केल्यानंतर अस्तित्वात असलेला आपल्याला बघायला मिळतो. ज्यामध्ये मग पुढे स्पेसिफिक कॉन्ट्रॅक्ट जे आपल्याला बघायला मिळतात की इंडेमनिटी असेल, गॅरंटी असेल, बेलमेंट आणि प्लेज असेल, एजन्सी असेल, अशा काही बाबी आपल्याला त्यामध्ये ज्या आहेत त्या बघायला मिळतात. तर हे जे काही सेग्रिगेशन करण्यात आलं 1930चा सेल्स ऑफ गुड्स ऍक्ट आणि 1932ला पार्टनरशिप ऍक्ट हा नव्या स्वरूपामध्ये आला, जो 1872ला या इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये अस्तित्वात असलेला आपल्याला बघायला मिळतो. आता इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट हा विचारात घेत असताना त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे 266 सेक्शन्स आपल्याला बघायला मिळतात, ज्यापैकी बरेच सेक्शन रिपील केलेत पण त्यांचे नंबर आजही आपल्याला इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये जे आहे ते बघायला मिळतात. आणि मग प्रामुख्याने हा इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 2 भागात डिवाइड केलेला आपल्याला विचारात घ्यावा लागतो. ज्यामध्ये पहिला जो भाग आहे तर त्याला आपण जनरल प्रिन्सिपल्स ऑफ लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणून विचारात घेतो. तसं जर बघितलं तर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट हा सबस्टॅन्टिव्ह लॉ म्हणून सुद्धा बघितला जातो आणि अंशतः प्रोसिजरल लॉ म्हणून सुद्धा विचारात घेतला जातो. अंशतः. आता सबस्टॅन्टिव्ह कशाला म्हणायचं आणि प्रोसिजरल कशाला म्हणायचं याची चर्चा आपण या अगोदर केलेली आहे. तर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट कडे बघत असताना तो सबस्टॅन्टिव्ह लॉ तर आहेच, पण काही प्रमाणामध्ये प्रोसिजरल म्हणून सुद्धा त्याला विचारात घेतलं जातं. तर पहिला जो भाग आहे की सेक्शन 1 ते 75 पर्यंतचा, ज्याला जनरल प्रिन्सिपल्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणून विचारात घेतलं जातं आणि ह्या तरतुदी प्रामुख्याने डेफिनेशन असतील, प्रपोजल आणि ऍक्सेप्टन्स, कारण कॉन्ट्रॅक्टचा
महत्वपूर्ण घटक म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं की कोणीतरी प्रस्ताव ठेवला पाहिजे आणि ज्या समोरच्या व्यक्तीने तो स्वीकारणं गरजेचं आहे, त्या अनुषंगाने त्याला आपण प्रपोजल आणि ऍक्सेप्टन्स म्हणतो. प्रॉमिस आणि ॲग्रीमेंट जे आहे, दोन व्यक्तींच्या विचारांची एका ठिकाणी जेव्हा सांगड बसते तेव्हा त्याला आपण ॲग्रीमेंट असं म्हणतो, ज्याला आपण कन्सेन्सस ऑफ माइंड त्या अनुषंगाने विचारात घेतो. त्यानंतर कन्सिडरेशन, कारण कॉन्ट्रॅक्टमध्ये कन्सिडरेशन मस्ट आहे, म्हणजे मोबदला. त्यानंतर कॅपॅसिटी टू कॉन्ट्रॅक्ट, मग कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी पात्रता काय असायला पाहिजे. त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी जी संमती दिली जाते तर ती संमती कशा पद्धतीची असावी, ही बाब आपल्याला या कॉन्ट्रॅक्ट ऍक्टमध्ये बघायला मिळते. त्यानंतर तुमचं व्हाइडेबल ॲग्रीमेंट काय आहे, कंटिंजंट कॉन्ट्रॅक्ट कशाला म्हणायचं, कॉन्ट्रॅक्टचा परफॉर्मन्स कशा पद्धतीने केला जातो, कॉसी कॉन्ट्रॅक्ट कशा स्वरूपाचं असतं, आणि कॉन्ट्रॅक्टचं ब्रीच कोणत्या परिस्थितीमध्ये होतं, कशा पद्धतीने होतं, आणि जर कॉन्ट्रॅक्टचा भंग झाला तर त्याच्यासाठी असणारी उपाययोजना म्हणजे रेमेडी काय आहे, या काही बाबींची चर्चा सेक्शन 1 ते 75 पर्यंत जनरल प्रिन्सिपल्स म्हणून आपल्याला विचारात घेता येते. मग हा जो तुमचा कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आहे की ज्याला आपण कॉन्ट्रॅक्ट सेकंड असं जे म्हणतो, तर त्यामध्ये तुम्हाला स्पेशल काइंड्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट हे बघायला मिळतात, ज्याच्यामध्ये सेक्शन 124 ते 238 पर्यंतच्या तरतुदी ज्या प्रामुख्याने कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडिमनिटी असेल किंवा गॅरंटी असेल, बेलमेंट, प्लेज, एजन्सी, हे स्पेशल काइंड ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणून त्या ठिकाणी आपल्याला जे आहे ते विचारात घ्यावे लागतात. म्हणजे ह्या दोन भागामध्ये, एक तर जनरल प्रिन्सिपल्स 1 ते 75 पर्यंतचा भाग आणि 124 पासून स्पेशल काइंड ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणून 238 पर्यंतच्या तरतुदींना आपल्याला विचारात घ्यावं लागतं. या दरम्यानच्या तरतुदी ह्या रिपील करण्यात आल्या तरी आजही इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टमध्ये त्यांचे नंबर्स आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. आता इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टमध्ये ज्या महत्वपूर्ण संकल्पना आहेत की ज्यांच्यावरती आपण नजर टाकणं किंवा त्यांना विचारात घेणं गरजेचं आहे, ज्यामध्ये लॉफुल ॲग्रीमेंट ज्याला म्हणतो आपण. आता लॉफुल ॲग्रीमेंट हा केव्हा कॉन्ट्रॅक्ट होतो, तर त्याची व्याख्या या इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टच्या सेक्शन 2H मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात आली. अँड ॲग्रीमेंट विच इज एनफोर्सेबल बाय लॉ इज नोन ॲज द कॉन्ट्रॅक्ट. अशा पद्धतीचं ॲग्रीमेंट की जे कायद्याच्या माध्यमातून एनफोर्सेबल आहे तर त्याला कॉन्ट्रॅक्ट म्हटलं जाईल. ती व्याख्या आपल्याला सेक्शन 2H मध्ये विचारात घ्यावी लागते. आता कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी संमती जी अपेक्षित आहे तर ती संमती ही मुक्त संमती असणं गरजेचं आहे, फ्री कन्सेंट. आणि मग ही कन्सेंट फ्री केव्हा म्हणता येईल, की जी विना दबाव असेल, त्यावरती कुठलाही प्रभाव पाडला गेलेला नसेल, ती फसवणुकीने केलेली नसेल, चुकीच्या प्रतिनिधित्वाच्या माध्यमातून आणलेली नसेल, किंवा चुकीच्या स्वरूपाने अस्तित्वात आणलेली नसेल, म्हणजे या गोष्टींविरहित जी असेल तर तिला मुक्त संमती असं म्हणता येईल. मग मुक्त संमतीला कॉन्ट्रॅक्टच्या अनुषंगाने अनन्यसाधारण असं महत्व असलं आपल्याला बघायला मिळतं. आता या कॉन्ट्रॅक्टमध्ये ज्यांना प्रवेश करायचा आहे तर त्यासाठी त्यांची काहीतरी पात्रता असणं गरजेचं आहे, ज्याला कम्पेटन्सी ऑफ पार्टीज असं आपण म्हणतो. आणि मग ही कम्पेटन्सीज ऑफ पार्टी इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टच्या सेक्शन 11 मध्ये तुम्हाला बघायला मिळते, की त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर होण्यासाठी त्या व्यक्तींनी वयाची ठराविक मर्यादा पार करणं गरजेचं आहे, म्हणजे वयाची 18 वर्ष पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि कॉन्ट्रॅक्टमध्ये उतरणारी व्यक्ती ही डोक्यात मोडलेली नसावी, म्हणून त्याला म्हणतं साऊंड माइंड असणं गरजेचं आहे. अनसाऊंड व्यक्ती कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर करू शकत नाही आणि कायद्याच्या माध्यमातून त्याला अपात्र ठरवलेलं नसावं, अशा काही पात्रता आपल्याला बघायला मिळतात. आता कॉन्ट्रॅक्टमध्ये कन्सिडरेशन महत्वपूर्ण भूमिका निभावतो, ज्याला आपण मोबदला असं म्हणतो. आणि म्हणून विदाऊट कन्सिडरेशन देर विल बी नो कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे हा सर्वसाधारण नियम आहे जो सेक्शन 25च्या अनुषंगाने आपल्याला विचारात घेता येतो, की विदाऊट कन्सिडरेशन देर इज नो कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट होण्यासाठी कन्सिडरेशन मस्ट आहे. त्याला काही अपवाद आहेत सेक्शन 25च्या अनुषंगाने, ते आपल्याला विचारात घेता येतात. त्यानंतर प्रायव्हेटी ऑफ कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे ज्या दोन व्यक्तीमध्ये कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे तर त्यांचं रिलेशनशिप त्या कॉन्ट्रॅक्टच्या अनुषंगाने विचारात घेणं, तर त्यामध्ये ती प्रायव्हेटी म्हणजे जी व्यक्ती कॉन्ट्रॅक्टमध्ये पार्टिसिपेट झालेली आहे त्याच व्यक्तीला कॉन्ट्रॅक्टचा भंग झाला तर भंग करणाऱ्याच्या विरोधामध्ये दावा दाखल करण्याचा अधिकार आहे. त्याला प्रायव्हेटी ऑफ कॉन्ट्रॅक्ट असं म्हटलं गेलं. म्हणजे तिसरी व्यक्ती त्यासाठी
दावा दाखल करू शकत नाही. त्यानंतर रेमिडीज फॉर ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट काय रेमिडीज आहेत, तर कंपेन्सेशन, डॅमेजेस असेल, क्वांटम मेरिट किंवा स्पेसिफिक रिलीफ अशा काही स्वरूपाच्या उपाययोजना कॉन्ट्रॅक्टच्या भंगाबद्दल आपल्याला जे आहे ते बघायला मिळतात. त्यानंतर कॉसी कॉन्ट्रॅक्ट असेल, स्पेशल कॉन्ट्रॅक्ट असेल, याही बाबी आपल्याला या कायद्याच्या अंतर्गत विचारात घ्याव्या लागतात. 68 ते 62 पर्यंत कॉसी कॉन्ट्रॅक्ट कशाला म्हणायचं, की जो अर्ध स्वरूपाचा आहे, पूर्ण तर कॉन्ट्रॅक्ट नसतो, पण कॉन्ट्रॅक्टच्या बऱ्याचशा एलिमेंट्सला तो त्या ठिकाणी धारण करतो आणि त्याच्या माध्यमातून ते अस्तित्वात येतं, त्याला कॉसी कॉन्ट्रॅक्ट असं म्हटलं जातं. नंतर स्पेशल कॉन्ट्रॅक्ट ज्याला आपण म्हणतो, मग ती इंडिमनिटी असेल, गॅरंटी असेल, प्लेज, एजन्सी, बेलमेंट हे इत्यादी जे आहेत ते स्पेशल कॉन्ट्रॅक्ट म्हणून आपल्याला विचारात घेता येतात. आता या चार्टमध्ये तुम्हाला बघायला मिळतं की एकूण इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टमध्ये असणारे जे काही सेक्शन्स आहेत ते सेक्शन्स किती चॅप्टरमध्ये विभागलेत, तर साधारणपणे तुम्हाला 10 चॅप्टर या ठिकाणी बघायला मिळतात. मग त्या 10 चॅप्टरचे जे काही हेडिंग्स प्रारंभिक स्वरूपाचा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये सेक्शन 1 ते 2 बघायला मिळतात. नंतर कॉन्ट्रॅक्ट्स, वायडेबल कॉन्ट्रॅक्ट्स आणि वाईड ॲग्रीमेंट्स या संदर्भात चॅप्टर 2 त्यामध्ये सेक्शन 3 ते 30 पर्यंतच्या असणाऱ्या तरतुदी. मग कंटिंजंट कॉन्ट्रॅक्ट असेल, परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट असेल, सर्टन रिलेशन्स रिसेंबलिंग कॉन्ट्रॅक्ट्स असतील, अशा पद्धतीचे. मग पुढे चालून तुमचं बेलमेंट, एजन्सी, इंडेमनिटी, एकूण असे 10 चॅप्टर जे आहेत त्या 10 चॅप्टरमध्ये सेक्शन 1 पासून तर 238 पर्यंतच्या तरतुदींना विभागण्यात आलेलं आपल्याला बघायला मिळतं. आता या कॉन्ट्रॅक्टच्या अनुषंगाने काही महत्वपूर्ण प्रिन्सिपल सुद्धा जे आहे ते विचारात घेणं गरजेचं आहे, की ज्यामध्ये कन्सेन्सस ऍड इडम ज्याला म्हटलं गेलं, म्हणजे विचाराने एकत्र येणं. कॉन्ट्रॅक्ट केव्हा अस्तित्वात येऊ शकतो, म्हणजे एकाने प्रस्ताव ठेवला आणि दुसऱ्यानं तो स्वीकारला, म्हणजे प्रस्ताव ठेवणाऱ्याचं म्हणणं हे त्या प्रस्ताव स्वीकारणाऱ्याला मान्य आहे, म्हणजे त्या ठिकाणी त्या दोघांचं माइंड जे आहे ते एकत्र आलं. हे एक माइंड एकत्र येणं त्याला लॅटिन मॅक्झिमच्या अनुषंगाने कन्सेन्सस ऍड इडम या अनुषंगाने विचारात घेतलं गेलं. नंतर कॅवेट एम्परर म्हणजे बायर बी अवेअर, खरेदीदार जो आहे तर तो खरेदीदार जागा असणं गरजेचं आहे. समजा तुम्ही मोबाईल खरेदी करताय आणि मग मोबाईल खरेदी करत असताना त्याची क्वालिटी, क्वांटिटी, त्याचे स्पेसिफिकेशन्स किंवा त्या संदर्भात ज्या ज्या गोष्टींची माहिती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, की जेणेकरून ती माहितीच्या अभावी त्याचा तोटा तुम्हाला होऊ शकतो, त्याचा प्रभाव तुमच्यावरती पडू शकतो. आणि म्हणून ती गोष्ट खरेदी करत असताना त्या संदर्भामध्ये तुम्ही जागा असणं गरजेचं आहे. सो बेईंग बायर बी अवेअर हे कॅवेट एम्पररचं तत्व त्या ठिकाणी विचारात घेतलं जातं. नंतर क्वांटम मेरिट ज्याला म्हणतो आपण, म्हणजे त्याचा अर्थ जर विचारात घ्यायचा तर जेवढं काम तेवढं दाम या अनुषंगाने. म्हणजे समजा एखाद्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 2 व्यक्ती उतरल्या आणि त्या कॉन्ट्रॅक्टच्या अनुषंगाने एखाद्या व्यक्तीने ठराविक स्वरूपाचं काम केलं, पण कॉन्ट्रॅक्ट काही पूर्ण झाला नाही. मग जेवढ्या मर्यादेपर्यंत त्याने काम केलेलं असेल तर तेवढ्या मर्यादेपर्यंत त्याला त्या ठिकाणी त्याचा मोबदला मिळणं अपेक्षित आहे. तर त्याला म्हटलं गेलं क्वांटम मेरिट. जेवढ्या क्वांटिटीपर्यंत त्याने काम केलेलं आहे तेवढा मोबदला मिळवण्यासाठी तो पात्र आहे. त्या अनुषंगाने हे असणारं तत्व आपल्याला विचारात घेता येतं. त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट ऍक्टवरती काही लँडमार्क जजमेंट जे आहेत तर त्या जजमेंटचं फक्त या ठिकाणी आपण केस लॉचं टायटल आणि त्याच्या माध्यमातून लेट डाऊन केलं गेलं प्रिन्सिपल हे या ठिकाणी हायलाईट करण्याचा प्रयत्न केला गेला, की ते कार्लिल वर्सेस कार्बोलिक स्मोकबॉल कंपनी ही जी काही लँडमार्क केस तुम्हाला कॉन्ट्रॅक्टच्या अनुषंगाने जी बघायला मिळते, की ज्याच्या माध्यमातून ऑफर आणि ऍक्सेप्टन्स जे आहे या संदर्भातलं प्रिन्सिपल जे आहे ते सेट केलेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे ती ऑफर कशा पद्धतीची असावी आणि त्या ऑफरला ऍक्सेप्ट कोणत्या परिस्थितीमध्ये केलं गेलं, म्हणजे ती कायद्याच्या दृष्टीने वगैरे आत्ताची विधिवत आजीची आहे. पिढी आहे ना, तीच ओळखणार तुम्हाला, नंतरची पिढी ओळखणार सुद्धा नाही. आणि तुम्ही म्हणता ओळखल का ती आजी? ठीक आहे. पुढची जी केस लॉ आहे की मोहरो बिबी वर्सेस धर्मदास घोष. आता ह्या केसेस तुम्ही कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट शिकत असताना त्या ठिकाणी वारंवार तुमच्या कानावरून गेल्यात.
आणि मग ह्या मोहेरो बीबी मध्ये की त्या ठिकाणी जे म्हटलं की ॲग्रीमेंट विथ मायनर इज अ व्हाइड अब इनिशिओ, म्हणजे मायनर व्यक्तीबरोबर केला गेलेला करार हा सुरुवातीपासूनच काय आहे, अवैध आहे. आणि म्हणून आपण जे सेक्शन 11 जे विचारात घेतो की कम्पेटन्सी टू एंटर इन टू द कॉन्ट्रॅक्ट, कॅपॅसिटी जी आहे, तर कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर करण्यासाठी ती व्यक्ती वयाची 18 वर्ष पूर्ण केलेलं असणं गरजेचं आहे, ती साऊंड माइंड असली पाहिजे आणि कायद्याच्या माध्यमातून डिस्क्वालिफाय केली गेलेली नसली पाहिजे. तर वयाच्या 18 वर्षाच्या आतील व्यक्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये करारासाठी पात्र नाही. आणि त्या संदर्भामध्ये मोहिरो बीबीची केस ही महत्वपूर्ण असलेली आपल्याला विचारात घेता येते. तर आणखी काही केसेस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. त्यानंतर याचा कॉन्स्टिट्युशनल ऍस्पेक्ट जर विचारात घ्यायचा म्हटला तर 7व्या शेड्यूलमध्ये जी कॉन्करंट लिस्ट आहे, तर कॉन्करंट लिस्टच्या अंतर्गत हा विषय कॉन्ट्रॅक्टचा समाविष्ट असलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि म्हणून दोन्ही सरकार त्याच्यावरती जो आहे ते कायदा करू शकतात. त्यानंतर या कायद्याचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. त्या मुद्द्यांकडे न जाता आता 1-2 प्रश्न आपण पाठीमागच्या परीक्षांमध्ये कॉन्ट्रॅक्टवरती जे विचारले गेले ते कशा स्वरूपाचे होते हे थोडक्यात जाणून घेऊन आपण पुढच्या कायद्याकडे जाऊया. तर जी 2021 ला झालेली जी परीक्षा होती, 2021 ते 24 पर्यंत या ठिकाणी तुम्हाला प्रश्न कॉन्ट्रॅक्टवरती कशा कशा पद्धतीने विचारले गेले ते देण्याचा प्रयत्न केला आहे. पण सर्वच प्रश्न न बघता 1-2 प्रश्न प्रातिनिधिक स्वरूपात घेऊन आपण पुढे जाऊया. तर 21च्या परीक्षेमध्ये विचारलेला जो काही प्रश्न आहे की अंडर सेक्शन 70 ऑफ द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट व्हेअर ए पर्सन लॉफुली डज एनिथिंग फॉर अनादर पर्सन. कॉन्ट्रॅक्ट ऍक्टच्या सेक्शन 17च्या अंतर्गत असं म्हटलं गेलं, जेव्हा एखादी व्यक्ती कायदेशीररित्या दुसऱ्या व्यक्तीसाठी काहीतरी लॉफुली करतो ऑर डिलिव्हर्स एनिथिंग टू हिम, किंवा त्या व्यक्तीला काहीतरी तो देतोय, डिलिव्हर करतोय, नॉट इंटेंडिंग टू डू सो ग्रॅच्युअसली. आता हे जे काही करतोय तो किंवा जे काही देतोय तर हे करण्यापाठीमागे त्याचा उद्देश दान धर्म करणं किंवा फुकट देणं हा उद्देश नाहीये. अँड सच अदर पर्सन एन्जॉयज द बेनिफिट देअर ऑफ. आणि हा जो व्यक्ती देतोय तर तो त्याचं देणं किंवा त्याचं करणं ही समोरची व्यक्ती त्या ठिकाणी काय करते, एन्जॉय करतो, म्हणजे त्याचा आनंद घेते, त्याचा उपभोग घेते. द लॅटर इज बाउंड टू मेक compensation to the former in respect of or to restore the thing so done or delivered. This principle is known as. मग आता जो दुसरा व्यक्ती आहे की जो लाभ घेतो, त्याचा उपभोग घेतो, तर त्याची ही जबाबदारी आहे की त्याने ज्याच्याकडून लाभ घेतला त्याला त्याचा मोबदला दिला पाहिजे किंवा तो रिस्टोर केला पाहिजे. हे जे प्रिन्सिपल आहे तर त्या प्रिन्सिपलला काय म्हणतात किंवा ते काय म्हणून ओळखलं जातं, यावरती हा प्रश्न विचारला गेला. आणि मग त्याला खाली जे तुमचे 4 ऑप्शन दिले गेले त्या ऑप्शन मध्ये पहिला ऑप्शन म्हटला गेला ए कॉन्ट्रॅक्ट ऑफ युबेरियम फाईड, ऑप्शन बी इम्प्लाइड एजन्सी, ऑप्शन सी क्वांटम मेरिट आणि ऑप्शन डी नोवा कॉन्ट्रॅक्ट. आता यापैकी योग्य उत्तर काय आहे, तो ऑप्शन तुम्हाला दिलं गेलं, योग्य उत्तर आहे क्वांटम मेरिट, ऑप्शन सी. आता क्वांटम मेरिट म्हणजे काय, ज्याची आपण अगोदर चर्चा केली की जेवढा मोबदला, जेवढं काम तेवढा मोबदला. मग आता या सेक्शन 70च्या अनुषंगाने म्हटलं गेलं, जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसाठी काहीतरी करते किंवा देते, ते देणं किंवा करणं त्या व्यक्तीला फुकट देणं हा त्याचा उद्देश नाहीये, किंवा तो दान धर्म करणं हा त्याचा उद्देश नाहीये, ग्रॅटिट्युअस ती गोष्ट करणं देणं हा त्याचा उद्देश नाहीये. आणि समोरची व्यक्ती ज्याच्यासाठी ते केलं गेलं ती व्यक्ती त्या गोष्टींचा उपभोग घेते किंवा त्याचा लाभ घेते. तर लाभ घेणाऱ्या व्यक्तीचं हे कर्तव्य आहे की ज्याच्याकडून लाभ घेतला त्या लाभाचा मोबदला त्याला त्याने देणं गरजेचं आहे, किंवा तो रिस्टोर करणं, पुनर्स्थापित करणं हे त्याचं कर्तव्य आहे. या तत्वाला इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टच्या सेक्शन 70 अंतर्गत काय म्हणतात, तर हे येतं या लिटल मॅगझिमच्या अंतर्गत, लॅटिन मॅगझिमच्या अंतर्गत, त्याला म्हटलं जातं क्वांटम मेरिट. तर त्याचं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते बघायला मिळेल. आपण त्याच्यात वेळ न दवडता पुढे जाऊया. आणखी पुढचा एक प्रश्न बघूया की ऍग्रीमेंट इज. आता ऍग्रीमेंट कशाला म्हणायचं, त्यासाठी दिले गेलेले ऑप्शन बघा. ए प्रॉमिस ऑर सेट ऑफ प्रॉमिसेस फॉर्मिंग कन्सिडरेशन टू इच अदर. व्हॉट इज मीन बाय ऍग्रीमेंट. ऍग्रीमेंटचा अर्थ काय, तर तुम्हाला सेक्शन 2 मध्ये ऍग्रीमेंटची जी व्याख्या बघायला मिळते त्या अनुषंगाने याचं उत्तर शोधणं गरजेचं आहे. ऑप्शन बी
एनफोर्सेबल बाय लॉ, ऑप्शन सी एनफोर्सेबल कॉन्ट्रॅक्ट, ऑप्शन डी अनएनफोर्सेबल बाय लॉ. आता याचं योग्य उत्तर जे आहे की ऍग्रीमेंट म्हणजे नेमकं काय, तर ऍग्रीमेंट होण्यासाठी विचार एकत्र येणं गरजेचं आहे. पण केवळ विचार एकत्र येऊन चालणार नाही, तर त्यासाठी कन्सिडरेशन सुद्धा जे आहे ते असणं गरजेचं आहे. आणि म्हणून या सेक्शन 2 मध्ये ही व्याख्या देत असताना 2E ऍग्रीमेंटची व्याख्या देत असताना त्या ठिकाणी ज्या गोष्टी बोलल्या गेल्या की प्रॉमिस ऑर सेट ऑफ प्रॉमिसेस, काय वचन किंवा वचनांचा समूह, फॉर्मिंग कन्सिडरेशन टू इच अदर, की ज्याच्या माध्यमातून एकमेकाला मोबदला दिला जाणार आहे असा एखादं वचन किंवा त्या वचनांचा समूह म्हणजे ऍग्रीमेंट होय. ही व्याख्या सेक्शन 2E मध्ये आपल्याला बघायला मिळते आणि त्या अनुषंगाने त्याचं ते योग्य उत्तर असलेलं आपल्याला विचारात घेता येतं. आता आपण कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट या ठिकाणी थांबूया आणि पुढे जाऊया, दुसऱ्या कायद्याच्या संदर्भात चर्चा करूया. या ठिकाणी तुम्हाला आतापर्यंत वेगवेगळ्या 2021 पासून तर 24 पर्यंत EIB मध्ये विचारलेल्या प्रश्नांचा संग्रह या ठिकाणी जो आहे तो दिलेला आहे की कॉन्ट्रॅक्टवरती कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेत. आता आपण दुसऱ्या कायद्याकडे वळूया, इंडियन इंट्रोडक्शन टू स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट. आता हा स्पेसिफिक रिलीफ म्हणजे कॉन्ट्रॅक्टशी संबंधित असणारा कायदा म्हणून आपल्याला त्या ठिकाणी जे आहे ते त्याला विचारात घ्यावं लागतं. आणि मग स्पेसिफिक रिलीफ तर त्याचा मराठीमध्ये जर अर्थ आपण बघितला की विनिर्दिष्ट अनुतोष अधिनियम. विनिर्दिष्ट, आता विनिर्दिष्ट अनुतोष अधिनियम. आता हे विनिर्दिष्ट म्हणल्यानंतर म्हणजे नेमकं काय, ज्याला इंग्रजी आपल्याला कळू शकतो स्पेसिफिक. स्पेसिफिक म्हणजे नेमका चपखल, नेमका तोच, म्हणून त्या अनुषंगा हा जो विनिर्दिष्ट अनुतोष रिलीफ, रिलीफला मराठीमध्ये जो काही शुद्ध पद्धतीने वापरला गेलेला शब्द आहे तो अनुतोष. विनिर्दिष्ट अनुतोष म्हणजे जेवढं नुकसान झालेलं असेल त्या नुकसानाच्या अनुषंगाने तो त्याला मिळणार जो रिलीफ आहे तर त्याला अनुतोष या अनुषंगाने विचारात घेतलं गेलं. आणि म्हणून हा स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट जो आहे तर तो कॉन्ट्रॅक्टच्या अनुषंगाने म्हणजे परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट जर आपल्याला करून घ्यायचा असेल तर त्या संदर्भातल्या तरतुदी ह्या स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट मध्ये आपल्याला विचारात घ्याव्या लागतात. आता ह्या कायद्याचं नेचर विचारात घेत असताना त्याचा जो काही ऑब्जेक्ट आहे की त्याच्या माध्यमातून म्हटलं गेलं की ज्या रेमिडीज, वेगवेगळ्या स्वरूपाच्या रेमिडीज ज्या आहे तर त्या जे ॲग्रीड पार्टी आहे तर त्याला प्रोव्हाइड करणं हा या कायद्याचा उद्देश आहे. आणि म्हणून जर त्या ठिकाणी मॉनिटरी कम्पेन्सेशन हे अपुऱ्या स्वरूपाचं असेल किंवा एक्झॅक्ट एन्फोर्समेंट जी काही ऑब्लिगेशन कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून किंवा लिगल रिलेशन्स जे वेगवेगळ्या कायद्यांच्या माध्यमातून निर्माण होतात तर त्या अनुषंगाने ही लिगल ऑब्लिगेशन्स पार्टीवरती लादली जात असते आणि मग तिचं एन्फोर्समेंट करणं गरजेचं असतं. तर त्या जबाबदारीचं एन्फोर्समेंट करणं विशिष्ट पद्धतीने नियमांना धरून चौकटीत राहून तर हा उद्देश या कायद्याने डोळ्यासमोर ठेवून अस्तित्वात आणला. त्यानंतर जो काही रिक्वायर्ड रिलीफ आहे तर तो रिक्वायर्ड रिलीफ पार्टीला प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे की जेणेकरून त्याच्यासोबत अन्याय होणार नाही, म्हणजे इनजस्टिस होऊ नये या अनुषंगाने तो रिक्वायर्ड रिलीफ त्या व्यक्तीला जो आहे तो मिळाला पाहिजे. आणि त्या व्यक्तीचे जे काही कायदेशीर अधिकार असतील तर त्यांना संरक्षण प्रोव्हाइड करणं हा या कायद्याचा उद्देश असलेला आपल्याला बघायला मिळतो. आता या कायद्यामध्ये एकूण 9 चॅप्टर आणि 44 सेक्शन्स असलेले आपल्याला जे आहे ते बघायला मिळतात. तर त्याचं स्ट्रक्चर हे 9 चॅप्टर कोणकोणत्या हेड खाली कोणकोणते सेक्शन्स स्वतःमध्ये सामावून घेतात ते तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते बघायला मिळेल. त्यानंतर या कायद्यामध्ये महत्वपूर्ण ज्या काही संकल्पना आहेत तर त्या विचारात घेत असताना स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट ही महत्वपूर्ण बाब म्हणून आपल्याला या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. कारण कॉन्ट्रॅक्टमध्ये जेव्हा एक पार्टी प्रपोजल ठेवते आणि दुसरी पार्टी ते ऍक्सेप्ट करते आणि त्या ठिकाणी त्या दोघांमध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल रिलेशनशिप जी आहे ती अस्तित्वात येते. पण दरम्यानच्या काळामध्ये जर एखाद्याने त्या करारातील अटींचा भंग केला, करार जर अपूर्ण ठेवला तर त्यामुळे त्या
अपुऱ्या करारामुळे ज्या व्यक्तीला त्या ठिकाणी नुकसान होतं तर ती पार्टी ज्याच्यामुळे नुकसान झालं त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये दावा दाखल करू शकते. आणि मग यासाठी हा स्पेसिफिक परफॉर्मन्स की त्या व्यक्तीने तो कॉन्ट्रॅक्ट जो आहे तर तो विनिर्दिष्ट पद्धतीने जो आहे तो पूर्ण करावा, यासाठी स्पेसिफिक रिलीफ ऍक्टच्या माध्यमातून रेमेडी जी आहे ती मिळवू शकते. आणि म्हणून ही कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन केवळ त्याला कंपेन्सेशन मिळावं किंवा ते काही जे काही डॅमेजेस आहेत तर ते डॅमेजेस मिळावेत, केवळ हा उद्देश त्या ठिकाणी नाहीये. तर त्याच्यावरती असणारी जी ऑब्लिगेशन आहे, कायद्याच्या माध्यमातून लादली गेलेली जी जबाबदारी आहे ती जबाबदारी त्या व्यक्तीने पार पाडावी, हे या ठिकाणी या स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्टमध्ये अपेक्षित असलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि मग त्या संदर्भात महत्वपूर्ण तरतुदी या तुम्हाला 10 ते 20च्या दरम्यान ज्याच्यामध्ये स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट असेल, त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट्स कनेक्टेड विथ ट्रस्ट असतील, नंतर कॉन्ट्रॅक्ट्स नॉट स्पेसिफिकली एनफोर्सेबल असतील किंवा पर्सनल बार्स टू रिलीफ, या ज्या काही तरतुदी आहेत 10 ते 20 पर्यंत हे महत्वपूर्ण 6 सेक्शन या ठिकाणी जे सांगितले गेले तर ते स्पेसिफिक परफॉर्मन्सच्या अनुषंगाने आपल्याला महत्वपूर्ण म्हणून जे आहे ते विचारात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर येतं रिकव्हरी ऑफ पोजेशन, म्हणजे ज्याला आपण ताबा असं म्हणतो, त्या ताब्याची रिकव्हरी करणं. त्या अनुषंगाने हा जो काही कायदा आहे तर रिकव्हरीच्या संदर्भामध्ये रेमेडी प्रोव्हाइड करताना आपल्याला बघायला मिळतो. आता पोजेशन कशाचं, तर पोजेशन फक्त एकाच प्रकारच्या प्रॉपर्टीचं असू शकतं का, तर ती प्रॉपर्टी इमूवेबल पण असू शकते, ती मुवेबल पण असू शकते. मग ती इमूवेबल प्रॉपर्टीवरती एखाद्याने अनधिकृत जर त्या व्यक्तीने स्वतःचा ताबा प्रस्थापित केला असेल तर त्याचा अनधिकृत ताबा हटवणं आणि जो लिगली त्याचा दावेदार आहे त्याला तो मिळवून देणं, किंवा मुवेबल प्रॉपर्टी एखाद्याने बेकायदेशीर पद्धतीने जर बळकावलेली असेल तर ती त्याच्या ताब्यातून वगैरे जे आहेत मूळ मालकाकडे देणं, या अनुषंगाने स्पेसिफिक परफॉर्मन्स वगैरे जो आहे तो घडून आणला जातो. रिकव्हरी ऑफ पोजेशन ज्याला आपण म्हणतो. मग रिकव्हरी ऑफ पोजेशनच्या अनुषंगाने सेक्शन 5 मध्ये रिकव्हरी ऑफ स्पेसिफिक इमोबल प्रॉपर्टी या संदर्भात बोललं गेलं. नंतर सेक्शन 6 मध्ये रिकव्हरी ऑफ पोजेशन बाय डिस्पोजेस्ड पर्सन, ज्याला बेदखल केलं गेलेलं आहे, तर बेदखल केला गेलेला व्यक्ती ज्या प्रॉपर्टीवरून त्याला बेदखल केलं त्या प्रॉपर्टीची रिकव्हरी, तिचं पोजेशन सेक्शन 6च्या अंतर्गत मागू शकतो. सेक्शन 7 मध्ये रिकव्हरी ऑफ मुवेबल प्रॉपर्टी, म्हणजे जी चल मालमत्ता आहे त्या चल मालमत्तेचं पोजेशन सेक्शन 7च्या अंतर्गत जे आहे ते विचारात घेता येतं. आता या ठिकाणी काही रेमेडीज ज्या आहेत त्या प्रोव्हाइड केल्या गेल्या, ज्याला आपण इंजंक्शन असं म्हणतो, मराठीमध्ये मनाई हुकूम या संज्ञेखाली ती बाब आपण विचारात घेतो. बघ, या कायद्याच्या माध्यमातून ज्या तरतुदी आहेत तर त्या तरतुदींनी या ठिकाणी जे इंजंक्शन आहे ते इंजंक्शन 3 प्रकारचं मान्य केलेलं आहे. एक टेम्पररी स्वरूपाचं असतं, त्यानंतर परपेच्युअल आणि मॅन्डेटरी इंजंक्शन, या 3 प्रकारच्या इंजंक्शनला कायद्याच्या माध्यमातून या ठिकाणी रेकग्नाइज केलेलं आपल्याला बघायला मिळतं. मग त्याच्याशी डील करणारे जे काही महत्त्वपूर्ण सेक्शन्स आहेत, जे सेक्शन 36 ते 41 यामध्ये प्रिव्हेंटिव्ह रिलीफ बघायला मिळतो, टेम्पररी परपेच्युअल इंजंक्शन. त्यानंतर 38 मध्ये परपेच्युअल इंजंक्शन कशाला म्हणायचं, 39 मध्ये मॅन्डेटरी इंजंक्शन, आणि हे इंजंक्शन कोणत्या परिस्थितीमध्ये नाकारलं जाऊ शकतं हे सेक्शन 41 मध्ये आपल्याला जे आहे ते विचारात घेता येतं. तर अशा पद्धतीच्या ह्या काही तरतुदी ज्या महत्वपूर्ण म्हणून आपल्याला स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट त्या अंतर्गत ज्या त्या विचारात घ्याव्या लागतात. या कायद्यामध्ये काही महत्वपूर्ण दुरुस्त्या सुद्धा या केल्या गेल्यात व त्या दुरुस्त्या याच्यामध्ये काही महत्वपूर्ण बदल करून गेलेल्या आपल्याला ज्या त्या बघायला मिळतात. जसं कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये काही प्रिन्सिपल्स आपण विचारात घेतले होते, त्याच पद्धतीचे प्रिन्सिपल्स तुम्हाला स्पेसिफिक परफॉर्मन्स ऍक्टच्या अनुषंगाने सुद्धा विचारात घ्यावे लागतात. आणि त्या अनुषंगाने 1-2 प्रिन्सिपल जर समजा आपण चर्चा करायची म्हटलं तर इक्विटी ऍक्ट्स इन पर्सोनम. आता इक्विटीचं जे काही तत्व आहे तर हे इक्विटी ऍक्ट्स इन पर्सोनम म्हणजे 2 व्यक्तींमध्ये इक्विटीच्या अनुषंगाने एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या प्रती ज्या कायद्याने निर्माण केलेल्या जबाबदारीच्या अनुषंगाने
लायबल असतो, तर ते त्यांच्यामध्ये निर्माण झालेलं जे काही रिलेशनशिप आहे, कायद्याने निर्माण केले गेलेलं जे रिलेशनशिप आहे, तर त्या प्रायव्हेटीच्या अनुषंगाने ते आपल्याला विचारात घ्यावं लागतं. आणि म्हणून ते इक्विटी ऍक्ट इन पर्सोनम म्हणजे इक्विटीसाठी इलिजिबल व्यक्ती कोण असेल, की ज्या व्यक्तीवरती समोरच्या व्यक्तीने अन्याय केला किंवा कायदेशीर तरतुदींचा भंग केला आणि त्या भंगामुळे समोरच्या व्यक्तीला नुकसान झालं. तर ज्याला नुकसान झालं, ज्याच्या कायदेशीर अधिकारांचा भंग झाला, ही व्यक्ती इक्विटी मिळवण्यासाठी पात्र असलेली आपल्याला बघायला मिळते. आणि मग ती इक्विटी प्रदान करण्याची जबाबदारी कोणावर असेल, तर ज्याने त्या कायदेशीर तरतुदींचा भंग केला किंवा चुकीच्या पद्धतीने वागला आणि त्याचा परिणाम समोरच्या व्यक्तीला हानी पोहोचण्यामध्ये झाला, तर ती व्यक्ती ती इक्विटी प्रदान करण्याची जबाबदारी घेऊन समोरच्या व्यक्तीला कम्पेन्सेट करणं ही त्याची जबाबदारी असेल. सो दॅट इज इक्विटी ऍक्ट्स इन पर्सोनम हे तत्व त्या ठिकाणी जे आहे ते विचारात घेतलं गेलं. आणि इक्विटी फॉलोज द लॉ हे जे म्हटलं गेलं, त्यानंतर इक्विटी हु सिक्स इक्विटी मस्ट डू इक्विटी. मग ज्याला इक्विटी म्हणजे थोडक्यात आपण न्याय म्हणू शकतो, जस्टिस त्या अनुषंगाने ते विचारात घेतो. इक्विटी इज द ब्रॉडर दॅन इक्वॅलिटी. इक्विटी ही जी संकल्पना आहे, इक्वॅलिटीच्या संकल्पनेपेक्षा ती ब्रॉड असलेली आपल्याला बघायला मिळते. आणि मग ज्या कोणी व्यक्तीला इक्विटी अपेक्षित असेल, तर त्याने दुसऱ्याच्या प्रती सुद्धा इक्विटीने वागणं गरजेचं आहे. म्हणजे मला जर अपेक्षित असेल की तुमच्याकडून मला आदराची वागणूक मिळावी, तर मी सुद्धा तुमच्याबरोबर त्या पद्धतीने वागणं गरजेचं आहे. आणि मी जर समजा तुमच्याबरोबर त्या पद्धतीने वागत नसेल आणि मी फक्त अपेक्षाच करत असेल की तुम्ही माझा आदर करावा, तर ते इक्विटीच्या प्रिन्सिपलला धरून नाही. आणि म्हणून ही ज्याला कोणाला असं वाटतं की माझ्यासोबत न्याय झाला पाहिजे, तर त्याने सुद्धा दुसऱ्याच्या प्रती अन्याय करता कामा नये. हे तत्व तुम्हाला स्पेसिफिक रिलीफ ऍक्टच्या अंतर्गत जे आहे ते विचारात घ्यावं लागतं. त्यानंतर काही लँडमार्क केसेस या स्पेसिफिक रिलीफ ऍक्टच्या अनुषंगाने आपल्याला ज्या बघायला मिळतात, त्याच्यामध्ये KS विद्यानंदम वर्सेस वैरावन या केसमध्ये जी गोष्ट हायलाईट केली गेली किंवा ज्याच्यावरती फोकस केला, की ज्याच्या अनुषंगाने डिले अँड रेडीनेस इन सूट्स फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स या बाबीवरती जी आहे ती चर्चा केली, की व्यक्तीची जी जबाबदारी आहे किंवा जी ऑब्लिगेशन आहे, ती ऑब्लिगेशन परफॉर्म करण्याची तयारी त्याची आहे का, आणि ती परफॉर्म करत असताना त्यामध्ये काही उशीर झाला का. म्हणजे डिले आणि रेडीनेस ही स्पेसिफिक परफॉर्मन्समध्ये एक महत्त्वपूर्ण बाब म्हणून जी विचारात घेतली गेली आणि त्या संदर्भातली चर्चा, त्याच्यावरती मार्गदर्शन या KS विद्यानंदमच्या केसमध्ये कोर्टाने केलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर दुसरी जी केस आहे NP थिरुंगनम वर्सेस R जगन मोहन राव या केसमध्ये सुप्रीम कोर्ट जे म्हटलं की रेडीनेस अँड विलिंगनेस आर इसेन्शियल रिक्वायरमेंट्स फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट असेल किंवा एखाद्या गोष्टीच्या अनुषंगाने ज्याला आपण विनिर्दिष्ट अनुतोष हा पूर्ण करणं गरजेचं आहे, तर त्या संदर्भामध्ये म्हणजे समोरच्या व्यक्तीची इच्छा आणि तयारी या बाबी या स्पेसिफिक परफॉर्मन्समध्ये महत्वाची भूमिका निभावताना आपल्याला ज्या त्या विचारात घ्याव्या लागतात. आणखी इतर ज्या काही केसेस आहेत त्यांनी सुद्धा काही प्रिन्सिपल्सवरती भर टाकलेला आपल्याला बघायला मिळतो. आता या कायद्याचा इतर कायद्यांशी येणारा संबंध जर विचारात घ्यायचा म्हटला, तर हा कायदा स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट हा तुमचा इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट असेल, सिव्हिल प्रोसिजर कोड असेल, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट असेल किंवा लिमिटेशन ऍक्ट असेल, यांच्याशी स्पेसिफिक रिलीफ ऍक्टचं अत्यंत जवळचं नातं असलेलं तुम्हाला बघायला मिळतं. आणि ह्या बाकीच्या कायद्यांचा जो आपण या ठिकाणी उल्लेख केला, तर या कायद्यांच्या अंतर्गत भंग तरतुदींचा झालेला जो काही भंग आहे, तर त्या संदर्भात दावा जर दाखल करायचा असेल, तो दावा स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट खाली जे आहे ते केलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि म्हणून या कायद्यांशी त्याचा संबंध हा महत्वपूर्ण असलेला आपल्याला विचारात घेता येतो. या कायद्याच्या माध्यमातून
सिव्हिल आणि कॉन्ट्रॅक्च्युअल राईट जे आहेत ते जपले जातात. त्याचबरोबर इक्विटेबल आणि इफेक्टिव्ह रेमेडी स्पेसिफिक रिलीफ ॲक्टमुळे जे काही ॲग्रीव्ड पार्टी आहे तर त्यांना मिळताना आपल्याला बघायला मिळते. आणि अनजस्ट एनरिचमेंट किंवा अनफेअर कंडक्ट जे आहे तर त्याला या कायद्याच्या माध्यमातून आळेफाटा बसलेला म्हणजे प्रतिबंध बसलेला जो आहे तो आपल्याला विचारात घेता येतो. तर ह्या काही गोष्टी स्पेसिफिक रेल्वे ॲक्टच्या अनुषंगाने आपण ठळक बाबी म्हणून विचारात घेणं अपेक्षित होतं. आता एखाद दोन प्रश्न या पाठीमागच्या परीक्षेमध्ये स्पेसिफिक रिलीफ ॲक्टवरती कशा पद्धतीने विचारले गेलेत त्या संदर्भात आपल्याला चर्चा करता येते. तर एक दोन प्रश्न बघूया. हा 27 नंबरचा प्रश्न बघा. रिकव्हरी ऑफ स्पेसिफिक इमोबल प्रॉपर्टी मे बी ऑब्टेन्ड बाय CPC विदिन व्हॉट पिरियड. आता या ठिकाणी जे म्हटलं हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न CPC या ठिकाणी म्हटलं गेलं मग बाय CPC. आता CPCच्या अनुषंगाने की रिकव्हरी ऑफ स्पेसिफिक इमोबल प्रॉपर्टी जी इमोबल प्रॉपर्टी आहे तर त्या स्पेसिफिक इमोबल प्रॉपर्टीची रिकव्हरी ही कशा पद्धतीने मिळवली जाईल बाय CPC विदिन व्हॉट पिरियड, किती कालावधीच्या आत ती वापस घेतली जाईल. तर त्या संदर्भात तुम्हाला जे काही ऑप्शन दिले गेले विदिन 7 मंथ्स, ऑप्शन ए मध्ये म्हटलं विदिन 7 मंथ्स, ऑप्शन बी मध्ये म्हटलं विदिन 6 मंथ्स, ऑप्शन सी विदिन 8 मंथ्स आणि ऑप्शन डी विदिन 10 मंथ्स. आणि त्याचं प्रॉपर उत्तर आहे ऑप्शन बी विदिन 6 मंथ्स. का 6 महिने त्याचं स्पष्टीकरण बघा. सेक्शन 6 सबसेक्शन 2 ऑफ द स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट प्रोव्हाइड दॅट नो सूट अंडर द सेक्शन शाल बी ब्रॉट. मग त्यामध्ये क्लॉज ए आफ्टर द एक्सपायरी ऑफ 6 मंथ्स फ्रॉम द डेट ऑफ डिस्पोजिशन ऑर अगेन सब क्लॉज बी मध्ये अगेन्स्ट द गव्हर्नमेंट. पण या तरतुदीनुसार ही जी काही प्रॉपर्टी रिकव्हर करण्यासाठीचा जो काही दावा आहे तर त्यासाठीचं टाइम पिरियड जो आहे हा 6 महिने असलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि म्हणून सेक्शन 6च्या सबसेक्शन 2 अंतर्गत ही तरतूद आपल्याला विचारात घेता येते. त्यानंतर 89 नंबरचा जो प्रश्न आहे की स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट 1963 कंटेन्स काय कंटेन करतो. तर त्यासाठी तुम्हाला खाली ऑप्शन दिले गेले. ऑप्शन ए 6 चॅप्टर्स अँड 40 सेक्शन्स, ऑप्शन बी 7 चॅप्टर्स अँड 42 सेक्शन्स, त्यानंतर ऑप्शन सी 8 चॅप्टर्स अँड 43 सेक्शन्स आणि ऑप्शन डी 8 चॅप्टर्स अँड 44 सेक्शन्स. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन डी 8 चॅप्टर्स अँड 44 सेक्शन्स, जे आपण या ठिकाणी या विषयाच्या संदर्भात चर्चा करत असताना अगोदर बघितलं होतं. आता दुसऱ्या कायद्याकडे आपण जाऊया आणि त्याच्यावरती थोडा फ्लॅश जो आहे तो टाकूया. तिसरा जो महत्वपूर्ण कायदा म्हणून या EIB च्या दृष्टीने विचारात घेतला जातो तो म्हणजे तुमचा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट 1882. आता हा जो काही ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट आहे की मालमत्ता हस्तांतरण कायदा म्हणून ज्याला विचारात घेतलं जातं. आता या कायद्याच्या अनुषंगाने चर्चा करत असताना अगोदर आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की प्रॉपर्टी तुमची दोन पद्धतीने ट्रान्सफर केली जाते, हस्तांतरित केली जाते. एक ती कायद्याच्या माध्यमातून हस्तांतरित होत असते की ज्या ठिकाणी व्यक्तीला कुठलीही कृती करण्याची गरज नसते, आणि दुसरी की ज्या ठिकाणी व्यक्तीला स्वतःहून कृती करावी लागते तेव्हाच ती मालमत्ता हस्तांतरित होते. आता जसं समजा एखादी व्यक्ती एक्सपायर झाली आणि ती एक्सपायर झाल्यानंतर त्याची मालमत्ता त्या व्यक्तीला त्याच्या वारसांना ट्रान्सफर करण्याची गरज नसते, तर बा कायदा ती मालमत्ता त्याच्या वारसांना ऑटोमॅटिक ट्रान्सफर होते. So that transfer is known as by operation of law. That property has been transferred by operation of law. Okay, but there is another type in which there is a need. The person who must act or he has to do some act through which he can transfer the property, and that transfer takes place between two living persons under section 5 of the Transfer of Property Act, that is taken into consideration as inter vivos. Inter vivos means between two living persons. म्हणजे प्रॉपर्टी ट्रान्सफर करत असताना त्या ठिकाणी ती प्रॉपर्टी दोन जिवंत व्यक्तींमध्ये तो व्यवहार होणं गरजेचं आहे. आणि याचं उदाहरण देत असताना बऱ्याच वेळेला मी त्या ठिकाणी म्हटलो की गोविंदाचं एक चित्रपटामधले गाणं आहे की शादी तुझी से हो मेरी चाहे शादी के दिन मर जाऊ एक तमन्ना जीवन की.
आता त्याची ही जी काही तमन्ना भाटी आहे की शादी तुझी से हो मेरी चाहे शादी के दिन मर जाऊ, म्हणजे त्याचं लग्न जे आहे त्याला अपेक्षित आहे की लग्न तिच्याबरोबरच झालं पाहिजे आणि लग्नाच्या दिवशी मेला तरी चालेल. तसं तुमच्या ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये अपेक्षित काय आहे, प्रॉपर्टी ट्रान्सफर करत असताना ट्रान्सफरर आणि ज्याला ट्रान्सफर केली जाते तो ट्रान्सफरी दोन्ही हयात असणं गरजेचं आहे. प्रॉपर्टी ट्रान्सफर झाल्यानंतर दोघंही गचकले तरी चालतील. हा, सो ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट प्रामुख्याने डील करतो जी प्रॉपर्टी म्हणजे दोन जिवंत व्यक्तीमध्ये ट्रान्सफर केली जाते. आणि मग या ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्याचे जे काही मोड्स तुम्हाला सांगितले गेले, तर ज्यामध्ये तुम्हाला सेल बघायला मिळतं, त्यानंतर मॉर्गेज बघायला मिळतं, त्यानंतर लीज नंतर तुम्हाला गिफ्ट बघायला मिळतं, नंतर एक्सचेंज हे बघायला मिळतं, आणि शेवटी 6वा जो प्रकार आहे तो ऍक्शनेबल क्लेम या अनुषंगाने जी काही प्रॉपर्टी ट्रान्सफर केली जाते. तर हा जो काही तुमचा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी कायदा जो आहे, तर त्याच्या माध्यमातून प्रॉपर्टी जे काही ट्रान्झॅक्शन आहे तर ते सिस्टमॅटिक पद्धतीने कसे केले पाहिजेत तर त्याला रेग्युलेट करण्याचं काम करतो, ज्याच्या माध्यमातून पार्टीचा जो काही इंटरेस्ट आहे तर तो सेफगार्ड केलेला आपल्याला बघायला मिळतो. या ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टमध्ये एकूण 137 सेक्शन 8 वेगवेगळ्या चॅप्टरमध्ये डिव्हाइड केलेले आपल्याला बघायला मिळतात. तर तो प्रारंभिक प्रिलिमिनरी जो चॅप्टर आहे सेक्शन 1 ते 4, त्यामध्ये सेक्शन 1 मध्ये तुमचं टायटल एक्सटेंट कमेन्समेंट बघायला मिळतं. सेक्शन 2 सेव्हिंग क्लॉजच्या अनुषंगाने विचारात घेता येतो. सेक्शन 3 मध्ये काही डेफिनेशन्स बघायला मिळतात आणि 4 मध्ये ऍप्लिकेशनच्या संदर्भामध्ये काही तरतुदी ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टच्या अनुषंगाने विचारात घेता येतात. चॅप्टर 2 हा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी बाय ऍक्ट ऑफ पार्टीज या अनुषंगाने अत्यंत महत्वाचा आहे. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी बाय ऍक्ट ऑफ पार्टीज, बाय ऍक्ट ऑफ पार्टीज म्हणजे व्यक्तींच्या कृतीच्या माध्यमातून ट्रान्सफर केली गेलेली, आणि त्यामध्ये मग सेक्शन तुम्हाला 5 ते 53 ए पर्यंतच्या तरतुदी ज्या आहेत ते विचारात घ्याव्या लागतात. आता त्यातही 5 ते 53 ए पर्यंतचे सेक्शन तुम्ही 2 भागामध्ये विचारात घेऊ शकतात, की 5 ते 37 पर्यंतच्या तरतुदी मुवेबल आणि इममुवेबल प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्याच्या संदर्भामध्ये असणारे प्रिन्सिपल्स, आणि सेक्शन 38 ते 53 ए पर्यंत इममुवेबल प्रॉपर्टीला ट्रान्सफर करण्याच्या संदर्भातले प्रिन्सिपल्स हे बघायला मिळतात. त्यानंतर 54 ते 57 मध्ये सेल प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्याचा जो मोड आहे सेल या संदर्भामध्ये बघायला मिळतं, तरतुदी बघायला मिळतात. नंतर तुमचं 58 ते 104 मध्ये मॉर्गेजचे प्रकार, त्यानंतर 100 मध्ये तुम्हाला चार्ज जो आहे तो बघायला मिळतो, आणि नंतर 105 ते 117 मध्ये लीज म्हणजे ज्याला आपण भाडेपट्टा म्हणतो, मॉर्गेजला गहाण असं म्हणतो, म्हणजे भाडेपट्ट्याने देणे, इमोबल प्रॉपर्टी भाडेपट्ट्याने देणं, हे सेक्शन 105 ते 117 पर्यंत आपल्याला विचारात घ्यावं लागतं. नंतर एक्सचेंज ज्याला आपण आदली बदली म्हणतो, आणि ही एक्सचेंज जी आहे ती 118 ते 121 या दरम्यान आपल्याला ती बघायला मिळते. नंतर गिफ्ट जे आहे 122 ते 129 पर्यंतच्या सेक्शनमध्ये चॅप्टर नंबर 7, ज्याच्यामध्ये बक्षीस जे म्हणतो आपण, तर हे बक्षीस सुद्धा इमोबल प्रॉपर्टीच्या अनुषंगाने ट्रान्सफर करत असताना एक ट्रान्सफरचा मोड म्हणून आपल्याला विचारात घेता येतो. आणि चॅप्टर नंबर 8 ज्याच्यामध्ये ट्रान्सफर ऑफ ऍक्शनेबल क्लेम्स सेक्शन 130 ते 137 पर्यंतच्या तरतुदी ज्या आहेत त्या आपल्याला विचारात घ्याव्या लागतात. तर एकूण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट हा प्रॉपर्टी जी ट्रान्सफर केली जाते तर ती लिव्हिंग पर्सनमध्ये प्रॉपर्टी ट्रान्सफर केली जाते, आणि त्याला गमन करणारा कायदा म्हणून तुम्हाला विचारात घ्यायचा आहे. नाहीतर बाय ऑपरेशन ऑफ लॉ जी प्रॉपर्टी ट्रान्सफर होते, मग ती कोर्टाच्या आदेशाने होत असेल, ती कायद्याच्या तरतुदींच्या माध्यमातून होत असेल, मग त्यासाठी तुमचा जो काही सक्सेशन ऍक्ट आहे तर त्याच्या माध्यमातून ती प्रॉपर्टी ही ऑटोमॅटिक ट्रान्सफर होताना ती बघायला मिळेल. तर सक्सेशन आणि ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट यांच्यामध्ये महत् अंतर असलेलं तुम्हाला बघायला मिळतं, कारण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टच्या अंतर्गत जी प्रॉपर्टी ट्रान्सफर केली जाते ती ट्रान्सफर करत असताना त्या ठिकाणी ती व्यक्तीच्या कृतीच्या माध्यमातून ट्रान्सफर केली जाते, ती बाकायदा ट्रान्सफर होत नाही, ऑटोमॅटिक ट्रान्सफर होत नाही. मग ती सेल असेल, मॉर्गेज असेल, लीज असेल, एक्सचेंज असेल, गिफ्ट असेल किंवा ऍक्शनेबल क्लेम असेल, या 6 प्रकारामध्ये व्यक्ती स्वतःहून कृती करते आणि समोरच्या व्यक्तीला मालमत्ता ट्रान्सफर करते. आणि म्हणून हे इंटर व्हायवोस जे आहे सेक्शन 5च्या अंतर्गत विचारात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्यासाठी कम्पेटन्सी जी कॉन्ट्रॅक्टसाठी आहे
तीच त्या ठिकाणी असलेली बघायला मिळते. सेक्शन 6 मध्ये ट्रान्सफरेबल प्रॉपर्टी कोणती आहे त्या संदर्भात बोलल्या गेलं. नंतर डॉक्ट्रिन ऑफ इलेक्शन सेक्शन 35च्या अंतर्गत की जेव्हा एका व्यक्तीकडे 2 ऑप्शन असतात तर त्या दोन्हीपैकी त्याने एक निवडणं अपेक्षित असतं. म्हणजे सायमल्टेनियसली ही कॅन नॉट अप्रोबेट अँड ही कॅन नॉट रिप्रोबेट, हे सेक्शन 35च्या अंतर्गत आपल्याला विचारात घेता येतं. 52 मध्ये तुम्हाला लीज पेंडन्स म्हणजे एखाद्या प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये वाद न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि तो वाद जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत त्या मालमत्तेचा तुम्हाला व्यवहार करता येत नाही, तर त्याला डॉक्ट्रिन ऑफ लीज पेंडन्स या अनुषंगाने विचारात घेतलं गेलं. त्यानंतर 53 मध्ये पार्ट परफॉर्मन्स या संदर्भात बोललेलं बघायला मिळतं. आणि मग 54 पासून पुढे मोड्स ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी चे 6 प्रकार, सेल, मॉर्गेज, लीज, एक्सचेंज, गिफ्ट आणि ॲक्शनेबल क्लेम, हे या संदर्भात म्हणजे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टमध्ये आपल्याला विचारात घेता येतात. इम्पॉर्टंट डॉक्ट्रिन्स सुद्धा कोणकोणत्या सेक्शनच्या अंतर्गत कोणकोणते डॉक्ट्रिन्स येतात त्यांचाही उल्लेख या ठिकाणी केलेला आपल्याला जो तो बघायला मिळेल. की सेक्शन 41 मध्ये ऑस्टेन्सिबल ओनर असेल, 14 मध्ये तुमचा रूल अगेन्स्ट परपेच्युटी असेल. सो यू कॅन नॉट ट्रान्सफर द प्रॉपर्टी टू अनबॉर्न पर्सन, बट फॉर द बेनिफिट ऑफ अनबॉर्न पर्सन यू कॅन ट्रान्सफर द प्रॉपर्टी. जे वाक्य मी या ठिकाणी बोलतोय ते थोडंसं तुम्ही योग्य पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे. यू कॅन नॉट ट्रान्सफर द प्रॉपर्टी टू अनबॉर्न पर्सन, न जन्मलेल्या व्यक्तीला तुम्ही मालमत्ता ट्रान्सफर करू शकत नाही, बट यू कॅन ट्रान्सफर द प्रॉपर्टी फॉर द बेनिफिट ऑफ अनबॉर्न पर्सन. म्हणजे न जन्मलेल्या व्यक्तीला तुम्हाला मालमत्ता ट्रान्सफर करता येणार नाही, पण न जन्मलेल्या व्यक्तीच्या फायद्यासाठी तुम्हाला प्रॉपर्टी ट्रान्सफर करता येईल. ओके, मग त्यासाठी आता ही प्रॉपर्टी ट्रान्सफर कशी करायची, मग सेक्शन 13, 14 तुम्हाला त्या ठिकाणी विचारात घ्यावे लागतात. आणि त्या अनुषंगाने ज्या अल्टिमेट बेनिफिशियरी जो आहे अनबॉर्न पर्सन, हा अल्टिमेट बेनिफिशियरी आहे आणि म्हणून त्याच्यापर्यंत ती प्रॉपर्टी वाहून नेण्यासाठी तुम्हाला अगोदर लाईफ इंटरेस्ट जो आहे तो निर्माण करावा लागतो. मग हा लाईफ इंटरेस्ट निर्माण करणं, आता मी बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना उदाहरण देत असताना म्हणत असतो की बाबा अमिताभला ती प्रॉपर्टी आराध्याच्या न जन्मलेल्या बाळाला ट्रान्सफर करायची आहे. मग आता त्या आराध्याच्या बाळापर्यंत घेऊन जाण्यासाठी अमिताभ या ठिकाणी तुमचा अभिषेक असेल, जया असेल, अभिषेक असेल, ऐश्वर्या असेल आणि आराध्या असेल, तर हे लाईफ इंटरेस्ट त्या ठिकाणी निर्माण करतो. म्हणजे ती प्रॉपर्टी अगोदर जयाला देतो, जयानंतर अभिषेकला, अभिषेक नंतर ऐश्वर्या आणि ऐश्वर्यानंतर आराध्या यांना फक्त लाईफ इंटरेस्ट देतो. ती प्रॉपर्टी ऍब्सोल्यूट पद्धतीने त्यांना ट्रान्सफर करत नाही. आणि मग ज्या वेळेला आराध्याचं बाळ अस्तित्वात येईल तर त्यावेळेला आराध्याकडून तो इंटरेस्ट जो आहे तो ऍब्सोल्युटली आराध्याच्या बाळाला ट्रान्सफर होईल. म्हणजे आराध्याचं बाळ आज जन्माला आलेलं नाहीये. सो अमिताभ कॅन नॉट ट्रान्सफर दॅट प्रॉपर्टी टू अनबॉर्न पर्सन, बट फॉर द बेनिफिट ऑफ अनबॉर्न पर्सन Amitabh can transfer that property, but while doing so, he has to create life interest, and that life interest must carry that property till the birth of unborn person. तर या पद्धतीने सेक्शन 13 आणि 14 तुम्हाला त्या ठिकाणी ज्या ते विचारात घेता येईल. ठीक आहे, बाकीच्या आणखी काही महत्वपूर्ण डॉक्ट्रिन्स या कायद्याच्या अंतर्गत तुम्हाला ज्या ते विचारात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर यावरती काही लँडमार्क केसेस सुद्धा आहे की ज्याच्या माध्यमातून काही महत्वपूर्ण बाबींवरती या ठिकाणी प्रकाश पाडला. मग तो सेक्शन 53 च्या अनुषंगाने पार्ट परफॉर्मन्स असेल, डॉक्ट्रिन ऑफ लीज पेंडन्स असेल, ह्या काही बाबी या ठिकाणी ज्या आहेत तर त्या विचारात घेतलेल्या आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर यावरती विचारलेले 1-2 प्रश्न बघूया आणि मग नंतर जो पुढचा कायदा आपल्याला विचारात घ्यायचा त्याकडे वळूया. आता 2023ला जी EIB झाली त्याच्यामध्ये ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीच्या अनुषंगाने विचारलेला प्रश्न हा आपल्याला या ठिकाणी विचारात घेता येईल. ज्या प्रश्नामध्ये म्हटलं गेलं, वेअर द मॉर्गेजर डिलिव्हर्स पोजेशन ऑफ द मॉर्गेज प्रॉपर्टी टू द मॉर्गेजी अँड ऑथोराइजेस हिम टू रिटेन सच पोजेशन अंटिल पेमेंट ऑफ मॉर्गेज मनी अँड टू रिसीव the rents and profits accruing from the property in lieu of interest or in payment of the mortgage money, the transaction is called
अँड डॅश डॅश मॉर्गेज. आता सेक्शन 58 जो आहे तर ह्या 58 मध्ये तुम्हाला मॉर्गेज म्हणजे काय आणि मॉर्गेजचे प्रकार सांगितलेले बघायला मिळतात. आणि मग तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये त्या मॉर्गेजचा एक प्रकार जो आहे त्या संदर्भात हा प्रश्न विचारला गेला आणि मग त्या प्रश्नाच्या अनुषंगाने म्हटलं गेलं की मॉर्गेजर जो आहे तर त्या प्रॉपर्टीचं पोजेशन हे मॉर्गेज प्रॉपर्टीचं त्या मॉर्गेजीला डिलिव्हर करतो आणि त्या मॉर्गेजीला त्या ठिकाणी ॲथोराईज करतो की ती प्रॉपर्टी जी आहे त्याला डिलिव्हर केली गेली तिचं पोजेशन तो मॉर्गेजी रिटेन करू शकतो, म्हणजे स्वतःकडे ठेवू शकतो. कुठपर्यंत? अंटिल पेमेंट ऑफ द मॉर्गेज मनी. याने जे काही कर्ज घेतलेलं आहे ते कर्ज जोपर्यंत परत केलं जात नाही तोपर्यंत त्याची मालमत्ता जी आहे तर ज्याच्याकडून कर्ज घेतलं गेलं त्याच्याकडे म्हणजे मॉर्गेजीकडे ती जी आहे त्याला रिटेन करण्याचा अधिकार दिला. अँड त्यानंतर म्हटलं गेलं अँड ऑथराइज हिम टू रिटेन सच पोजेशन अंटिल पेमेंट ऑफ द मॉर्गेज मनी अँड टू रिसीव द रेंट्स अँड प्रॉफिट्स अक्रुईंग फ्रॉम द प्रॉपर्टी इन लिeu ऑफ इंटरेस्ट. मग त्या प्रॉपर्टीवरती जे काही कर्ज घेतलं त्या कर्जावरती जो काही व्याज आहे, जे इंटरेस्ट आहे त्याच्या मोबदल्यामध्ये त्या प्रॉपर्टीपासून मिळणारा रेंट असेल किंवा जो काही प्रॉफिट आहे तर तो प्रॉफिट सुद्धा त्या मॉर्गेजीने स्वतःकडे ठेवण्याचा अधिकार त्याला त्या ठिकाणी देण्यात आला. और इन पेमेंट ऑफ द मॉर्गेज मनी द ट्रान्झॅक्शन इज कॉल्ड अँड डॅश डॅश मॉर्गेज. तर असं जे ट्रान्झॅक्शन मॉर्गेजर आणि मॉर्गेजीमध्ये अस्तित्वात आलं तर त्याला अशा अशा पद्धतीचं मॉर्गेज म्हटलं जाईल. मग तुम्हाला ऑप्शन दिले गेले. पहिलं ऑप्शन म्हटलं गेलं कंडिशनल, ऑप्शन बी इंग्लिश, ऑप्शन सी सिंपल आणि ऑप्शन डी इसुफ्रक्च्युरी मॉर्गेज. मग इसुफ्रक्च्युरी मॉर्गेज हे त्याचं योग्य उत्तर आहे, आन्सर डी. आता इसुफ्रक्च्युरी का, ज्याला मराठीमध्ये म्हणतो आपण फलोपभोग, म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर एखाद्याकडून कर्ज घेतलं आणि त्याला सिक्युरिटी म्हणून स्वतःची अचल मालमत्ता जर त्या ठिकाणी दिली तर त्यांच्यामध्ये मॉर्गेजचे रिलेशनशिप अस्तित्वात येतात आणि जोपर्यंत पैसे वापस दिले जात नाही, कर्ज वापस दिलं जात नाही तोपर्यंत ती अचल मालमत्ता त्याच्या ताब्यामध्ये ठेवणं आणि त्या प्रॉपर्टीवरती जे काही इंटरेस्ट निर्माण झालेला असतो, व्याज निर्माण झालेला आहे तर त्याचा मोबदला म्हणून जी प्रॉपर्टी त्याच्याकडे गहाण ठेवलेली आहे त्या प्रॉपर्टीतून मिळणारा जो काही रेंट असेल, प्रॉफिट असेल तर तो ज्याने कर्ज दिलं म्हणजेच मॉर्गेजी, त्या मॉर्गेजीला ते स्वतःकडे ठेवण्याचा अधिकार ज्या व्यवहारामध्ये दिला जातो त्या व्यवहाराला फलोपभोग गहाण या अनुषंगाने विचारात घेतलं जातं. तर ते इसुफ्रक्च्युरी मॉर्गेज म्हणून आपल्याला विचारात घ्यावं लागतं. तर तो प्रकार सेक्शन 58 मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे, तर बाकीच्या प्रश्नांकडे न जाता पुढच्या कायद्याकडे आपण जाऊया. आता पुढचा जो तुमचा कायदा आहे की निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट, की ज्याच्यामध्ये वाटाघाटीच्या अनुषंगाने जो काही दस्तऐवज आहे, हस्तांतरणीय दस्तऐवज अधिनियम, की ज्याच्यामध्ये हा दस्तऐवज हस्तांतर केला जाऊ शकतो. परक्राम्य असा सुद्धा शब्दप्रयोग त्यासाठी जो आहे तो वापरला जातो, की ज्याच्या माध्यमातून निगोशिएशन, की असा दस्तऐवज की ज्याला कायद्याच्या माध्यमातून एक अधिष्ठान प्राप्त करून दिलं आणि त्या अनुषंगाने तो दस्तऐवज कायद्याने मौल्यवान दस्तऐवज म्हणून जो आहे तो विचारात घेतला गेला. मग त्याचं नियमन कशा पद्धतीने करायचं, त्याचं नियमन होत असताना कायद्याच्या तरतुदींचा जर भंग झाला तर त्यासाठी कशा पद्धतीने रेमेडी प्राप्त करायची, रेमेडी कोणती अवेलेबल आहे, भंग कशाला म्हणायचं, ह्या काही बाबी त्या कायद्याच्या अंतर्गत आपल्याला विचारात घ्याव्या लागतात. आणि म्हणून या कायद्याच्या माध्यमातून जे आहे ते जे अशा पद्धतीचे जे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स आहेत तर त्यांना रेग्युलेट करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला बघायला मिळतो. हे निगोशिएबल जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत तर त्यांचं कमर्शियल ट्रान्झॅक्शन हे पार्टींच्या दृष्टीने सुविधायुक्त कशा पद्धतीने होईल, त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे काही फिनान्शियल डिलिंग होते असते तर त्या फिनान्शियल डिलिंगमध्ये सर्टन्टी म्हणजे निश्चितता कशा पद्धतीने वगैरे येईल आणि जर त्या ठिकाणी डिसऑनर झाला तर लिगल रेमेडी काय असावी, कशा पद्धतीने असावी, अशा काही बाबींचा विचार या कायद्याच्या अनुषंगाने केलेला आपल्याला बघायला मिळतो. आता कायद्याचं स्ट्रक्चर जर विचारात घ्यायचं म्हटलं तर याच्यामध्ये 147 सेक्शन्स असलेले आपल्याला बघायला मिळतात, जे सर्वसाधारणपणे 17 चॅप्टरमध्ये विभागलेले आपल्याला बघायला मिळतात. मग हे 17 चॅप्टर काय आहेत तर चार्टमध्ये तुम्हाला या ठिकाणी जे तुम्ही बघू शकता,
म्हणजे सेक्शन 1 पासून तर 147 पर्यंतच्या तरतुदींना चॅप्टर 1 ते 17च्या दरम्यान वेगवेगळ्या हेडिंग खाली हे डिव्हाइड केलेलं आपल्याला विचारात घेता येतं. आता हे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स जे आहे म्हणजे नेमकं काय, तर त्याच्या संदर्भात जी व्याख्या देण्यात आली तर त्या व्याख्येच्या अनुषंगाने म्हटलं गेलं की निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट इज ए रिटर्न ट्रान्सफरेबल इन्स्ट्रुमेंट. काय निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट? इट इज रिटर्न ट्रान्सफरेबल इन्स्ट्रुमेंट गिव्हिंग लीगल राईट टू रिसीव्ह मनी, ज्याच्या माध्यमातून हे लेखी स्वरूपाचं ट्रान्सफरेबल इन्स्ट्रुमेंट आहे. अशा पद्धतीचा हा हस्तांतरणीय दस्तऐवज आहे की ज्याच्या माध्यमातून ज्याला कोणाला तो दिला गेला असेल तर त्याला पैसे मिळवण्याचा त्या ठिकाणी अधिकार असेल. बघ याच्यामध्ये जो दस्तऐवज आहे तो प्रॉमिसरी नोट म्हणून आपल्याला विचारात घेता येईल, बिल ऑफ एक्सचेंज असेल, चेक ज्याला आपण हुंडी म्हणतो, म्हणजे हे दस्तऐवज आहेत. प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज, चेक जे ज्याला कोणाला दिले गेले तर त्या व्यक्तीला त्याच्यापासून टू रिसीव्ह मनी अशा पद्धतीचा अधिकार जो आहे तो प्राप्त होत असतो. त्याच्यामध्ये महत्वपूर्ण ज्या काही व्याख्या काही शब्दांच्या या कायद्याच्या अनुषंगाने ज्या विचारात घ्यायच्या, मग प्रॉमिसरी नोट असेल, बिल ऑफ एक्सचेंज कशाला म्हणायचं, चेक असेल, होल्डर कोण आहे, ह्या वेगवेगळ्या शब्दांच्या व्याख्या तुम्हाला या कायद्याच्या अंतर्गत विचारात घ्याव्या लागतात. त्याचबरोबर काही महत्वपूर्ण संकल्पना आहेत की निगोशिएशन. तर हे निगोशिएशन नेमकं काय आहे, तर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर करणं, त्याला निगोशिएशन या संकल्पनेच्या अंतर्गत सेक्शन 46 ते 50 या दरम्यान प्रावधान दिलेलं जे आहे ते बघायला मिळतं. नंतर एन्डॉर्समेंट असेल, हे एन्डॉर्समेंटच्या संदर्भामध्ये सेक्शन 15 ते 16 या दरम्यान तरतूद आपल्याला बघायला मिळते. या एन्डॉर्समेंटचे जे काही प्रकार आहेत तर ते ब्लँक एन्डॉर्समेंट असेल, फुल एन्डॉर्समेंट असेल, रिस्ट्रिक्टिव्ह असेल किंवा कंडिशनल असेल, असे काही प्रकार हे आपल्याला त्या अनुषंगाने जे आहे ते विचारात घेता येतात. त्यानंतर डिसऑनर ऑफ चेक असेल किंवा नोटीस ऑफ डिसऑनर या संदर्भातल्या तरतुदी 91 ते 98 पर्यंत त्या आपल्याला बघायला मिळतात. आणि डिसऑनर ऑफ चेक जे आहे त्या आपण वारंवार तुमच्या कानावरती सेक्शन 138 डिसऑनर ऑफ चेक या अनुषंगाने जो आहे तो बघायला मिळतो. किंवा चेकचा जो काही अनादर ज्याला म्हणतो आपण, हुंडीचा अनादर, चेक बाउन्स होणं, तर त्या संदर्भामध्ये सेक्शन 138च्या अंतर्गत जी रेमेडी बघायला मिळते किंवा त्या 138च्या अंतर्गत जो दावा दाखल केला जातो, तर त्या संदर्भात जे महत्वपूर्ण इन्ग्रेडियंट्स आपल्याला जे विचारात घ्यावे लागतात की ज्याच्यामध्ये जो चेक आहे तर तो चेक हा डेप्ट रिकव्हरी करण्याच्या अनुषंगाने कायदेशीर असणं, इलिजिबल असणं जे आहे ते गरजेचं आहे. त्यानंतर तो चेक जो आहे तो अनपेड रिटर्न झाला पाहिजे. त्यानंतर ही जी काही या संदर्भामध्ये डिमांड नोटीस, चेक समजा वटला नाही, तो बँकेतून रिटर्न झाला, तर तो रिटर्न झाल्यानंतर त्या संदर्भात नोटीस समोरच्या पार्टीला जी आहे त्याची किती दिवसामध्ये जावी या संदर्भामध्ये स्टॅट्युटरी लिमिटेशन जे आहे ते सांगितलं गेलं आणि त्या अनुषंगाने ती नोटीस त्या समोरच्या व्यक्तीला पाठवणं गरजेचं आहे. त्या नोटीस जर समजा त्या ठिकाणी ती पाठवली नाही तर 138 खाली दावा दाखल करणं हे दुरापास्त होतं. त्यानंतर जो ड्रॉवर आहे, ड्रॉवर म्हणजे ज्याच्या फेवरमध्ये चेक दिला गेला, तो त्या विदिन प्रिस्क्राईब पिरियडमध्ये ते पैसे वसूल करण्यामध्ये म्हणजे जर तो फेल होत असेल, अयशस्वी ठरत असेल, तर त्याला त्या ठिकाणी 138 खाली तो दावा दाखल करता येणार आहे. आणि हा अशा पद्धतीचा खरोखर जर एखाद्या व्यक्तीने डिसऑनर जर केला असेल तर त्या व्यक्तीला या कायद्याच्या माध्यमातून जी शिक्षा सांगितली गेली तर ती शिक्षा ही 2 वर्षापर्यंतचा कारावास आणि फाईन जो आहे तर तो जे काही अमाऊंट त्या चेकवरती दिली गेलेली असेल तर त्याच्या दुप्पट दंड त्या व्यक्तीला जो आहे तो लागू शकतो. तर अशा पद्धतीने काही महत्वपूर्ण बाबी या कायद्याच्या अंतर्गत आपण विचारात घेणं गरजेचं होतं. की त्यानंतर या कायद्याच्या संदर्भामध्ये काही प्रिझम्पशन्स ही महत्वपूर्ण भूमिका निभावताना आपल्याला बघायला मिळतात की ज्याच्यामध्ये ते कन्सिडरेशन म्हणजे मोबदला काय आहे, तारीख महत्वाची भूमिका निभावतो. त्यानंतर ऍक्सेप्टन्सचा
जो वेळ आहे तो कशा पद्धतीचा आहे, मग ट्रान्सफर असेल किंवा होल्डर इन ड्यू कोर्स असेल, या काही महत्त्वपूर्ण बाबी या संदर्भामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या गृहीत धरल्या जातात आणि त्या अनुषंगाने 118 आणि 119 जे काही सेक्शन आहे तर ते महत्त्वपूर्ण भूमिका निभावताना आपल्याला बघायला मिळतं. तर याही कायद्यामध्ये काही प्रिन्सिपल्स हे महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात आणि काही केस लॉ ज्या आहेत तर त्या केस लॉ ह्या लँडमार्क म्हणून त्या कायद्याच्या अंतर्गत विचारात घेतल्या जातात. तर त्यामध्ये पहिली जी केस बघा की कुसुम इनगॉट्स अँड अलॉयज लिमिटेड वर्सेस पेन्नार पीटरसन सिक्युरिटीज लिमिटेड ह्या केसच्या माध्यमातून सेक्शन 138च्या अंतर्गत घडणारा जो काही गुन्हा आहे तर हा गुन्हा घडण्यासाठी किंवा हा गुन्हा घडला तर तो मिट आउट होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी त्या ठिकाणी घडलेल्या असणं गरजेचं आहे. तर साधारणपणे या ठिकाणी आपल्याला या केसच्या माध्यमातून कोर्टाने एक्सप्लेन केलं की 138च्या अंतर्गत घडलेला गुन्हा हा सिद्ध करण्यासाठी त्या ठिकाणी आवश्यक इन्ग्रेडियंट्स हे जे आहेत ते कोणते मीट आउट झाले पाहिजेत. तर त्याचं स्पष्टीकरण या केसमध्ये कोर्टाने दिलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर पुढची जी केस आहे की दशरथ रूपसिंग राठोड वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, ह्या केसमध्ये कोर्टाने जे आहे तर चेकचा जर डिसऑनर झाला असेल तर त्या संदर्भामध्ये टेरिटोरियल ज्युरिडिक्शन हे काय असावं या संदर्भात उहापोह केलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे एकूणच ह्या ज्या काही केस लॉज आहेत ह्या केस लॉने डिसऑनर ऑफ चेक असेल किंवा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट असेल या संदर्भात ज्या संकल्पना संदिग्ध स्वरूपाच्या वाटतात किंवा त्या संदिग्ध स्वरूपाच्या तरतुदींचा गैरफायदा घेण्याचा जर समजा काही व्यक्तींनी त्या ठिकाणी जर प्रयत्न केला असेल तर त्यावरती या केस लॉच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचं काम कोर्टाने वेळोवेळी केलेलं आपल्याला ज्या तिथे बघायला मिळतं. आता या स्पेसिफिक रिलीफ ऍक्टच्या अंतर्गत AIB मध्ये जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये काय प्रश्न विचारले होते ते 1-2 प्रश्नांची चर्चा आपण या ठिकाणी करूया. आता हा 2023च्या जे काही 17वी AIB झाली होती त्यामध्ये 96 नंबरचा जो प्रश्न विचारला गेला की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲज डिफाईन्ड अंडर द निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881. खालीलपैकी कोणतं निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट नाही आहे की हा जो 1881चा कायदा आहे तर त्याच्यामध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कशाला म्हणायचं त्याची जी व्याख्या देण्यात आली तर त्या व्याख्यामध्ये खाली दिल्या गेलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय त्या व्याख्येमध्ये येत नाही. त्यामध्ये ऑप्शन एक जे म्हटलं की ऑप्शन ए प्रॉमिसरी नोट, ऑप्शन बी बिल ऑफ एक्सचेंज, ऑप्शन सी चेक, त्यानंतर ऑप्शन डी की बिलिंग रिसिप्ट. आता या ठिकाणी योग्य उत्तर जे आहे तर ते ऑप्शन डी असलेलं आपल्याला बघायला मिळतं. बिलिंग रिसिप्ट म्हणजेच निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट काय आहे याची व्याख्या देत असताना वर ज्या 3 गोष्टी सांगितल्या होत्या त्यांचा समावेश व्याख्येमध्ये आहे आणि त्या व्याख्येमध्ये बिलिंग रिसिप्ट याचा समावेश नसलेला आपल्याला बघायला मिळतो आणि म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर जे आहे तर ते डी असलेलं आपल्याला विचारात घ्यावं लागतं. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट जी व्याख्या दिली गेली तर त्यामध्ये कोणकोणत्या बाबी येतात ज्याच्यामध्ये चेक येईल, बिल ऑफ एक्सचेंज येईल आणि तिसरी गोष्ट जी प्रॉमिसरी नोट जी म्हटलं गेलं तर त्याचा समावेश होईल. पण बिलिंग रिसिप्ट याचा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटमध्ये जो आहे तो समावेश डेफिनेशनमध्ये केलेला नाही आणि म्हणून ही गोष्ट याच्यामध्ये येत नाही आणि ऑप्शन डी हे योग्य असलेलं आपल्याला विचारात घेता येतं. पुढचा 2023चीच 18वी जी AIB आहे त्यामधला 19 नंबरचा जो प्रश्न आहे तर बघा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲज पर द निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881. म्हणजे तो रिपीट झालेला प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. पण याच्यामधले ऑप्शन बघा ते ऑप्शन वेगळे आहेत. आपण वरचा जो प्रश्न बघितला होता त्याच्याशी सिमिलर असणारा हा प्रश्न पण यामध्ये दिले गेलेले ऑप्शन हे वेगळे असलेले आपल्याला बघायला मिळतात. प्रश्न मी पुन्हा एकदा वाचतो. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲज पर द निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881. खालीलपैकी असं कोणतं इन्स्ट्रुमेंट जे आहे ते निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट नाही 1881च्या कायद्यानुसार. ऑप्शन ए प्रॉमिसरी नोट, ऑप्शन बी हुंडी, ऑप्शन सी बिल ऑफ एक्सचेंज आणि ऑप्शन डी चेक.
तर ऑप्शन कोणतं योग्य आहे, तर त्याचं उत्तर बी, हुंडी हा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टच्या अंतर्गत त्या ठिकाणी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणून विचारात घेतलेला नाही. म्हणजे चेक, प्रॉमिसरी नोट आणि बिल ऑफ एक्सचेंज हे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणून त्या कायद्याच्या अंतर्गत विचारात घेतलेले आपल्याला जे आहे ते बघायला मिळतात. तर अशा पद्धतीने हे जे काही तुमचे म्हणजे यांना कमी वेटेज असणारे कायदे म्हणून EIB-च्या अनुषंगाने तुमच्या सिलेबसमध्ये जे सांगितले गेले त्या दृष्टीने आपण त्यांना विचारात घेतलं आणि त्यांच्यावरती काही प्रमाणामध्ये बर्ड आय व्ह्यू या दृष्टीने आपण एक प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न जो आहे तो आजच्या लेक्चरमध्ये केलाय. या संदर्भात तुमच्या काही शंका आहेत का? आजचं लेक्चर आपण या ठिकाणी थांबवतोय. शंका असतील तर विचारू शकता. तर उद्याचं लेक्चर आपण रात्रीच्या ऐवजी सकाळी 8 वाजता घेण्याचा प्रयत्न करतोय मी. उद्या सकाळचं लेक्चर 8 वाजता घेतलं चालेल ना? सर आफ्टरनूनला घेता येईल का सर? दुपारी घ्या ना सर. आफ्टरनून आफ्टरनून तरी आफ्टरनूनला कधी अपेक्षित आहे तुम्हाला? 12 नंतर. बरं ठीक आहे, चालेल. तसं तुम्हाला मी कळवतो तसं ग्रुपवरती. आणि रात्रीच्या ऐवजी शक्यतो दुपारी झालं तर दुपारी घेण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि Okay, ज्यांना sir. शक्य नसेल तर ते आपण रेकॉर्ड करूया आणि रेकॉर्ड करून ज्यांना ते अटेंड करणं शक्य नाही झालं तर त्यांना आपण ते पुन्हा सर्क्युलेट करूया. त्याची लिंक जी आहे ती सर्क्युलेट करूया. बस सर चालेल. Okay. मग सर तुमचं कन्व्हिनियंट घ्या, म्हणजे तुम्हाला 8 वाजता घेतलं तर चालेल. मग रेकॉर्डिंग शेअर केलं तरी चालेल मग सर ग्रुपवर. चालेल, बरं जसं कन्व्हिनियंट होईल त्या पद्धतीने वगैरे मी घेतो, तुम्हाला ते ग्रुपमध्ये शेअर करतो. हो. शक्यतो जमलं तर आफ्टरनूनला घेण्याचा प्रयत्न करतो, दुपारी 12-1च्या नंतरचं. आणि नाही तर 8ला घेतलं तरी चालेल सर. ठीक आहे, बघतो. चालेल, बघतो कसं म्हणजे- कन्व्हिनियंट होईल ते. हो येस सर येस. चालेल, ठीक आहे. तर थांबूया आपण. हो ओके, गुड येस. नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट.